नमस्कार. किचन क्वीन्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. अमृता, नुकताच आपण आपल्या किचन मध्ये लोणचं महोत्सव केला होता आणि तुम्ही सगळ्यांनी पण त्याला ना भरभरून प्रतिसाद दिला. अगदी खरं मनीषा. पण आहे ना, काही वेळा काय होतं, सीझनल भाज्या मिळतात, त्याची पण छान लोणची बनवली जातात, पण त्याचा कंटाळा काय येतो माहितीये का? तो मसाला बनवण्याचा घाट घालायचा खूप जीवावर येतो. मला माहितीये, ह्याच्यावरच एक सोल्युशन आज अमृता आपल्याला सांगणार आहे. पण अमृता, जरा आपल्या स्टाईलनी सांगूयात का? हो, नक्की. वर्षभर चटपटीत लोणची करता येतील असा झटपट इन्स्टंट लोणचे मसाला होईल एकदम भारी. वाट कसली बघताय मग? चला करायला घेऊयात तो घरच्या घरी. हा मसाला जो आहे ना मनीषा, अगदी झटकीपट होतो आणि त्याला तुम्ही जर व्यवस्थित स्टोअर केला ना, तो वर्षभर छान टिकतो. बरं. त्यापासून तुम्ही एकदम झटपट कोणतंही लोणचं बनवू शकता. किंवा खूपदा काय होतं, आपण आचारी बैंगन बनवतो, आचारी आलू बनवतो, किंवा खूप जण आता आचारी पुलाव सुद्धा बनवतात. हो. त्यासाठी पण तुम्ही हा मसाला वापरू शकता. बरं. त्यासाठी आपण काय केलंय, सगळ्यात आधी अर्धी वाटी तेल गरम करून गार करायला ठेवलंय. म्हणजे जे तेल जोपर्यंत गार होतंय तोपर्यंत हा मसाला आपण बनवून घेऊया. आपला पॅन गरम झालाय, यामध्ये आपण घालूयात 1 वाटी मोहरीची डाळ. ही हलकी आपल्याला फक्त गरम करून घ्यायची. बरं, जेणेकरून त्याचं जे मॉइश्चर आहे ते फक्त हो. निघून गेलं पाहिजे. ही जी इन्स्टंट लोणचं मसाल्याची आयडिया आहे ना अमृता, ही एकदम भारी आहे हा. हो, कधी कधी काय होतं, सीझनल जे आपल्या भाज्या असतात त्याची ना पटकन लोणची घालून अशी तोंडी लावायला खाल्ली ना किती छान लागतात. जसं आपण मुळ्याचं लोणचं घालतो, गाजराचं लोणचं कोबीचं घालतो. लोणचं घालतो. हो. खूप जण मटार फ्रेश येतो बाजारात, हो. तेव्हा त्याचंही लोणचं बनवतात. पण काय होतं की लोणचं घालायला जो खार लागतो हो. तो असा एवढा घाट घालायला प्रत्येक वेळेस ना जीवावर येतं. बघ मनीषा, ही डाळ आपली गरम झाली आहे. खूप बरं. गरम नाही करायचं ह्याला, नाहीतर त्याचा रंग बदलतो आणि त्याला कडवटपणा येतो. बरं. फक्त हलकसं याला गरम करून घ्यायचंय आणि काढून घ्यायचंय. बरं. आता पॅन आपला गरम आहे. बरं. या पॅन मध्येच आपण पाव वाटी बडीशोप आणि पाव वाटी मेथी दाणे हे सुद्धा हलकसं भाजून घेणार. याचा आपण रंग बदलायचा नाही आपल्याला, बरं. फक्त हे गरम करायचं. बरं. हे हलकसं गरम होतंय तेव्हाच आपल्याला त्याच्यामध्ये घालायचे एक 7-8 मिरीचे दाणे. बरं. हे मिरीचे दाणे अगदी ऑप्शनल आहेत, म्हणजे तुम्ही मसाला वाटताना त्याच्यातही घालू शकता किंवा अख्खे सुद्धा या मसाल्यात घालू शकता. बरं. तू बघशील लगेच बडीशोपचा वास यायला लागलाय. हो. मेथी दाणा आणि सोप जे हो. आहे ना अमृता, ते भाजल्याच्या नंतर त्याचा आरोमा असा मस्त छान येतो. हो. ते गरम झालंय मनीषा. तो एक साईन आहे, बडीशोप खूप लवकर भाजली जाते, ती उडायला लागते. हो. तर आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे थोडंसं गार करून घेऊया. आपण जी बडीशोप मेथी भाजली होती ती छान गार झाली आहे. आता आपण त्याला मिक्सर मध्ये फिरवून घेऊया. यात आपल्याला टाकायचंय साधारण पाव वाटीच्या वरती आणि अर्धा वाटीपेक्षा थोडंसं कमी खडे मीठ. मीठ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता. आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया. ही जी आपण भरड करून घेतली आहे ती याच्यामध्ये मिक्स करूया. अमृता, आपण मार्केटमध्ये जसा लोणच्याचा मसाला मिळतो तसाच करतोय ना? हो, अगदी तसाच मनीषा. आपण काय केलंय, मोहरीची डाळ, मेथी दाणे, बडीशोप आणि अख्खं मीठ हे वाटून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आता घालायचं आहे साधारणतः 1 टीस्पून हळद. बरं. 1 टीस्पून हिंग. बरं. आणि काय होतं, कैरीचं लोणचं जेव्हा आपण करतो तर कैरी मुळातच आंबट चटपटीत असते. हो. तर त्या लोणच्याच्या मसाल्यामध्ये चटपटीतपणा असण्याची काहीच गरज नसते. बरोबर आहे. पण जेव्हा तुम्ही भाज्यांची लोणची घालता तेव्हा त्याला थोडासा चटपटीतपणा आणण्यासाठी आपण याच्यामध्ये ऍड करतोय 1 टीस्पून चाट मसाला. बरं. इथे मी चाट मसाला वापरलाय. तुम्हाला आमचूर पावडर वापरायची असेल तर तुम्ही तीही वापरू शकता. बरं. आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं. आता अमृताने जो लोणच्याचा मसाला दाखवलेला आहे ना, ह्याच्यानंतर तुम्हाला मार्केटमधून लोणचं मसाला विकत आणायची गरज नाही. आणि तुम्हाला माहितीये का, वेगळ्या वेगळ्या भागात ही जी लोणच्याची मसाली आहेत ना, ही वेगळ्या वेगळ्या प्रकारे केली हो. जातात. हो ना अमृता? तू जर गुजरात साईडला गेलीस ना मनीषा, तर त्यांच्यामध्ये अख्खे धणे सुद्धा वापरतात ते हो, लोणच्याच्या हो, मसाल्यामध्ये. प्रत्येक ठिकाणची आपली आपली एक पद्धत असते. सरसोचं तेल वापरलं जातं. हो. कुठे कुठे धण्याचा जास्त वापर असतो, हो. कुठे मेथी दाणा कमी वापरला जातो. अशी वेगळ्या वेगळ्या भागात ना वेगळ्या वेगळ्या प्रकारची लोणची केली जातात आणि मसालाही वेगळा हो. केला जातो. महाराष्ट्रात जर तुम्ही बघितलं तर थोडंसं तिखटाचं प्रमाण जास्त असतं. हो. असं प्रत्येकी आपलं आपलं वेगळं प्रमाण असतं. हे झालंय का आता? आता हे आपलं बेसिक जे आहे तयार झालेलं आहे. बरं. याच्यामध्ये आपल्याला आता जे आपण तेल गरम करून गार करायला ठेवलं होतं ते बरं. घालायचं आहे. घालू मग? हो. बघ अमृता, बसेल. हो, साधारण अर्धी वाटी आपण तेल गरम करून गार केलं होतं. थोडासा अंदाज घेऊन तुम्हाला तेल
याच्यामध्ये घालावं लागेल. बरं, लोणचं करताना जसं आपण तेल घालतो इथे तसं घालायचं नाही नाही. आहे. फक्त तो मसाला मुरला गेला पाहिजे इतपतच तेल आपल्याला घालायचं आहे. मुरला गेला पाहिजे आणि टिकला गेला हो. पाहिजे इतपतच तेल आपण याच्यात घालतोय. आता तू बघशील हे तेल घातल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये लाल मिरची ऍड करणार आहोत, कारण बरं. की खूपदा काय होतं तेल थोडंसं कोमट असतं तर त्याने मिरचीचा कलर फिरतो. हो. म्हणून अगदी शेवटी आपण ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर ऍड करणार आहोत. बरं. हे व्यवस्थित आपण मिक्स करून ठेवलंय. आता इथे आपण अर्धी वाटी काश्मीरी लाल मिरची पावडर रंगासाठी ना. हो. बरं. आणि अर्धी वाटी तिखट मिरची जी असते ती, बरं. हे दोन्ही घालतोय आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतोय. मनीषा, हा मसाला असा चटपटीत बनतो ना, म्हणजे फक्त लोणच्यासाठीच नाही तर खूपदा काय होतं खाकरे बनलेले असतात तर खाकऱ्यावरती हा मसाला छान लागतो, पोह्यावरती थोडासा घेतला तर पोह्याची टेस्ट वाढते. हो. अशा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी पण तू हा मसाला बिंदास वापरू शकते. असं पटकन काही चटपटीत खायचं असेल ना तर हा लोणचं मसाला घरी करून ठेवाच आणि तो वर्षभर टिकतोही. माझी सवय माहितीये का, मी काय करते, शेंगदाण्याचा जाडा कूट, हा मसाला आणि त्याच्यावरती थोडंसं तेल आणि कांदा, वा वा वा. आहा, स्वर्ग सुख लागतं. झाला आता हे. हो, हे आपला मसाला रेडी आहे. फक्त ह्याला व्यवस्थित पूर्णपणे बरं. गार करायचा आणि मगच एक एअरटाईट बरणीमध्ये तुम्ही हा पॅक करून ठेवू शकता. बरं. मनीषा, तू बघशील तर या मसाल्यामध्ये थोडंसं मिठाचं प्रमाण जास्त आहे. हे याच्यासाठी की हा मसाला वर्षभर टिकला पाहिजे. बरोबर. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या पदार्थाचं लोणचं बनवाल आणि हा मसाला टाकाल, तुम्हाला वरून एक्स्ट्रा मीठ टाकायची गरज नाही. बरोबर. मनीषा, छान हा असा लोणच्याचा मसाला गार झालाय. आपण आता हा सर्व करूया. बाजूला तू असे छान कैरीचे काप करून ठेवलेले आहेत, त्यावरती हा लोणचं मसाला भुरभुरायचा हो. आणि मस्त अशी फोड उचलून खायची. हो की नाही मज्जा? हो. आणि हा मसाला ना वर्षभर छान राहतो. हो. त्याच्यामुळे तुम्ही कधीही कोणतंही लोणचं अगदी झटपट बनवू शकता. असा लोणच्याचा मसाला जर का घरात तयार असेल ना तर आपण हवी तशी आणि हवी त्या पदार्थाची लोणची घालून खाऊ शकतो. हो, अगदी असेच झटपट पटापट होणारे पदार्थ जर तुम्हाला बघायचे असतील तर तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं लागेल आणि पाहत राहा किचन क्वीन्स.